पुण्याच्या कोंढव्यामध्ये कोयताधारी युवकांनी वाहनांची तोडफोड केलेली आहे। कोंढव्यातील लक्ष्मीनगर भागातील पहाटेची ही घटना आहे। 9 दुचाकी आणि 2 रिक्षा त्याचबरोबर एका 4चाकी वाहनाची या अज्ञात टोळक्यानं तोडफोड केलेली आहे। कोंढवा परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण त्यामुळे निर्माण झालंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, पुण्यामध्ये अशा प्रकारची तोडफोड, कोयता गँग यांची दहशत काही कमी होताना पाहायला मिळत नाहीये। नक्कीच प्रथमेश, ही कोंढव्यातील लक्ष्मीनगरमध्ये आज पहाटे झालेली तोडफोड आहे आणि कोयत्याने ह्या सगळ्या टोळीने जो आहे तो धुमाकाळ त्या भागात घातलेला आहे। 9 दुचाकी, 2 रिक्षा, 1 4चाकी वाहनाची तोडफोड केली आहे। या परिसरात भीतीचं वातावरण आहे। पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मात्र पुण्यात सातत्याने अशी दहशत माजवण्यासाठी तोडफोडीचे प्रकार घडतात आणि हे आरोपी पळून जातात। त्यानंतर मात्र पोलीस शोध घेतात। त्यामुळे या सगळ्या ज्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे तो वेळीच रोखणं गरजेचं आहे। त्यासाठी पोलीस काय कारवाई करणार ते पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्याचं नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रथमेश, अगदी धन्यवाद बालाजी, तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।